सो टुडे इट्स माय बर्थडे. तर नेहमीप्रमाणे छान आवरलं आणि दरवर्षीप्रमाणे मी साईबाबा आणि स्वामींचं दर्शन हे घेतेच. दिवसाची सुरुवात माझी इथून होते आणि छान दर्शन घेतलं. नंतर मी गेले दुसऱ्या प्लॅनकडे, ते म्हणजे नेल आर्ट. कारण माझी फ्रेंडच आहे जी छान सुंदर असं नेल आर्ट करते. तिथून आम्ही पोरींनी असाच एक प्लॅन केला होता, कारण खूपच दिवसातून आम्ही म्हणजे महिन्यातून भेटणार होतो. सो छान रेडी होऊन यांनी कुठे प्लॅन केलेला त्या कॅफेमध्ये मी पोहोचले आणि फायनली मला खूप दिवसांतून नाही महिन्यांतून ह्या सगळ्या भेटलेत. बरं का, ऋतुजा तर नेहमी माझ्या बरोबर असते, पण ह्या बाकीच्या सगळ्या मला खूप दिवसातून भेटल्यात आणि त्यासाठीच खरं तर हा प्लॅन होता, म्हणजे या लोकांचा. तर त्या निमित्ताने आम्ही भेटलो. तरी छान एन्जॉय केला, केक कटिंग वगैरे असं सगळं झालं. असं काहीतरी शिवानीने घाणेरडं ऑर्डर केलेलं, जे मला अजिबात नाही आवडत, चायनीज. ठीक आहे, तर बड्डे दिवशी चालतं, त्यांना आवडतं तेच खावं लागतं ना. आणि नेहमीप्रमाणे ही पहिल्यांदा निघाली कोमल, आणि ती रडल्याशिवाय आम्हाला कुठलं सेलिब्रेशन झाल्यासारखं वाटतच नाही. तशी ही, कारण ही फार इमोशनल आहे, त्यामुळे नेहमी सारखी रडली, पण तिचं बघून मला पण रडायला आलं. ठीक आहे, हे चालायचं. थोडं ड्रामा वगैरे झाला आमचा. नंतर काय, तिला परत ये म्हणून मग ती गेली. नंतर थोडंफार फोटोज काढले आणि खाऊन पिऊन मस्त एन्जॉय करून आमची पार्टी इथली फिनिश झाली. येस. त्याच्यानंतर मी भेटले मयूरला, जे माझे सुंदर फोटोज काढतो, तो म्हणजे माझा फ्रेंड मयूर. त्याच्यासोबत सेलिब्रेशन झाल्यानंतर मी घरी आले आणि इव्हिनिंगला नाईटला निघायचं होतं फॅमिलीसोबत. सो छान रेडी झाले. कन्फ्युजन खूप होतं, काय करू, कारण आज मी फ्रेंड्ससोबत न जाता फॅमिलीसोबत चालली होती. त्यामुळे मी केस कसे बांधू, मेकअप कसा करू, हे सगळं माझं चालू होतं. ते त्याच्यामध्ये माझा 1 तासभर तर गेलाच असेल. मग हे सगळं झाली नाटकी करून माझी. मग मी छान आवरलं, मस्त गेटअप केला, जसं मला पाहिजे होतं तसे हेअर मी टक केले. थोडीफार नाटकी करून झाली माझी. मिररसमोर 1 तासभर घुमला. त्याच्यानंतर ना मी बाहेर गेले आणि मम्मीला दाखवले. मम्मीला ते हेअर बिलकुल आवडले नाही. तिने काढायला सांगितले. मग काय आले आणि हेअर सोडले नेहमीप्रमाणे चमचमीत आणि खोटी स्माईल करत आम्ही निघालो डिनरसाठी बाहेर. त्यात मध्ये माझा एक भाऊ होता, एक माझा मानलेला भाऊ, त्याची आई आणि माझी मम्मी, अशा आम्ही निघालो. पोहोचलो नेशन 11ला, जे माझं फेवरेट आहे. आणि तिथे गेल्यानंतर ना जरा मजा मस्ती केली, जरा यांची खेचली, जरा फोटोशूटला त्यांना दमवलं आणि काही कॅमेरासमोर आलं की लाजणं गुजणं चालूच होतं त्यांचं. मग केक कटिंग केला. केक मला अजिबात नाही आवडत, पण काय बड्डे दिवशी काय खावा लागतो थोडाफार. परत खाल्ला नाही की नाराज पण होतात लोक. तर त्याच्यानंतर छान सेलिब्रेशन झालं. हॉटेलवाल्यांनी जरा वाजवलं माझ्या बड्डेला, काहीतरी थोडं डिमांड दिलं मला. आणि मग स्वतः केक खाल्ला आणि येस. मस्त जेवलो. व्हेज, कारण माझ्याकडे सगळेच व्हेज होते.
आणि मेन म्हणजे श्रावण पण होता जो मी नेहमीप्रमाणे पाळते. मग व्हेज खाल्लं आणि माझी पार्टी फिनिश झाली. फोटोशूट वगैरे करून मस्त मज्जा आली. सो येस, बाय.